सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। काल आपण आलो होतो, काय म्हणतात भगवंत, केवळ केवळ आणि केवळ चैतन्य आहे. म्हणून हे सगळं चाललेलं आहे. हे वाक्य तसं फार कॉमन वाटतं, कारण केवळ त्या चैतन्याच्या आधारावर हे सगळं चाललेलं आहे असं नाही आहे. इतकं कॉमन नाही आहे इथं बोललेलं. तर आपण एक गोष्ट थोडीशी लक्षात घेऊ की आपण समोरच्या व्यक्तीशी बोलतो. ज्यावेळी आपण समोरच्या व्यक्तीशी बोलतो त्यावेळी नेमकं आपण कुणाशी बोलतो विचार केला तर कळेल. देहाशी बोलतो का? पण माझ्या मनामध्ये एक नाव घेतलं की ती व्यक्ती म्हणजे तिचा देहच फक्त माझ्या मनामध्ये उभा राहतो.
आणि तो देह जो आहे तो वाईट आहे, चांगला आहे, प्रेमळ आहे, दुष्ट आहे, उंच आहे, बुटका आहे, जाड आहे, बारीक आहे. म्हणजे देहाकडे माझं लक्ष आहे, पण मी प्रत्यक्षात कुणाशी बोलते? देहाशी बोलतीये का? तुम्ही विचार करा. आणि जर मी देहाशी बोलत असते तर जो देह जिवंत आहे, जो देह जिवंत नाही, मला फरक पडला नसता. मग मी देहांशी बोलतच गेले असते. तसं आहे का? नाही. मग मी कोणाशी बोलतेय? व्यवहारी भाषेत म्हणा, एक मन दुसऱ्या मनाशी बोलतंय. किंवा आपण म्हणतो कवींच्या भाषेत, फक्त पॉझिटिव्ह असेल तरच, या हृदयीचे त्या हृदयी, असं आपण म्हणतो. तर सूक्ष्म देह एकमेकांशी बोलत असतो. आणि आता या पलीकडे जाऊन भगवंताचं असं म्हणणं आहे, तर सूक्ष्म देहामध्ये वासना मिसळलेले असतात, संस्कार मिसळलेले असतात आपले. आणि खरं सांगायचं झालं तर जर तुम्हाला ज्ञान घेऊन तुम्हाला ज्ञानी व्हायचं असेल तर तुम्हाला समजेल, म्हणजे खरं म्हणजे हे कोणत्या पातळीवर चाललेलं असतं. आणि जडत्व येऊन आपल्याला शेवटी वाटायला लागतं की आपण या देहाशीच बोलतोय. एक पर्टिक्युलर नाव घेतलं की तो देहच माझ्या डोळ्यासमोर येतो. आणि मी बोललेलं देहाला समजतं का? विचार करा. नाही समजत देहाला. मग कोणाला समजतं? श्रवणेंद्रियाद्वारे कानांनी ते आत जातं, मन त्याचा विचार करतं, बुद्धीकडे पाठवतं. त्यांनी काय म्हटलंय? अतिशय हसून काहीतरी म्हटलंय गोड शब्दात, परंतु अतिशय हिणकसपणाने म्हटलंय. हे कोण ठरवतं? हे बुद्धी ठरवते. म्हणजे ती बुद्धी आहे ना, आपल्याला या जगतामध्ये फसू देत नाही. पण केव्हा फसू देत नाही? जेव्हा माझे विचार शुद्ध असतील तेव्हा ती बुद्धी आपलं रक्षण करते. हे सूक्ष्म शरीर आपलं रक्षण करतं. पण खरं सांगायचं तर त्याही पलीकडे जाऊन भगवंत म्हणतात, खरं म्हणजे तुमचं सूक्ष्म शरीरसुद्धा मीच चालवतो, कारण मीच या जगाचा चलन करता आहे. पण हे सतत ज्ञान आपल्यामध्ये उतरलं पाहिजे. आणि मग आपल्याला समजेल, एक दिवस असा येईल की आपण हे मानू की एक चैतन्य दुसऱ्या चैतन्याशीच बोलतं, दुसरं काहीही नाही. एक मन दुसऱ्या मनाशी. पण केव्हा? जर देह जिवंत असेल तर. हो की नाही? म्हणजे ह्याचा अर्थ सगळं शेवटी चैतन्यावर अवलंबून आहे. जर हे जे सत्य आहे, हे सत्य आपण लक्षात ठेवून जर काही केलं, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या वाणीमध्ये कमालीचा बदल होतो. तर माझा शत्रू हा शत्रू असेल कदाचित, देणं घेणं नाही. कारण मी इथे काही दिवसांसाठी आहे ना, बस एक आता 50 वर्ष राहील, संपलं. मग मी काय इथे कायमची आहे? हजारो लाखो वर्षासाठी शत्रू हवा आहे मला? नाही.
ज्यावेळी मनातून एखादी गोष्ट निघून जाते त्यावेळी ते सगळं संपतंच. मनातून शत्रुत्व गेलं तर रियालिटीमध्ये शत्रुत्व संपतं. मला तुम्ही सांगा, ज्यांचा अमेरिकेशी संपर्क आहे ते अमेरिकेबद्दल सांगू शकतील. माझा संपर्क नाही, माझ्या मनात अमेरिकेचे विचार नाहीत. आता विचार नाहीत म्हणजे माझ्या मनाचा संपर्क अमेरिकेच्या बाबतीत संपलेला आहे किंवा नाहीच आहे. याप्रमाणे या मोहमायेतला प्रत्येक धागा आपल्याला खेचणार आहे. प्रत्येक धागा खेचणार आहे कारण आमच्याजवळ वासना आहेत. जे असतं आपल्याजवळ ते या विश्वामध्ये आपण आकर्षित करतो. वासनांचे गुच्छ आहेत आपल्याजवळ. त्याच्यामुळे कर्म कितीही केली तरी ती शेवटपर्यंत करायचीच आहेत. आणि एवढं सगळं अंडरस्टँडिंग बाळगून आत्मकेंद्रित विचार नकोत, तेव्हा कुठे ते वासना नाहीशा होणार आहेत. तर असं करता करता आमचे संस्कार हे कितीही चांगले होत गेले तरी आमच्याकडे वासना आहेत आणि कुठेतरी गाडी घसरते. पण जर ज्ञान आपल्या बरोबर असेल तर आपण त्यातनं तरुण जाऊ शकतो. पण ज्ञान म्हणजे काय? महत्त्वाच्या प्रिन्सिपल्सपैकी हे आजचं प्रिन्सिपल आहे की एक चैतन्य केवळ दुसऱ्या चैतन्याशी बोलत असतं. मग ते चैतन्य कसं बोलेल? मी चैतन्य आहे, माझ्यामध्ये चैतन्याचे काही तर गुण हवेत. चैतन्याला शत्रू नसतो, चैतन्याला उगीच प्रेमात पाडणारा मित्र नसतो. चैतन्याला खोटं गोड बोलण्याचं सामर्थ्य नसतं. त्याच्यात सत्यता असते. सत्यता असते त्याच्यात केवळ. त्याला कसलंही आकर्षण नसतं की दुसऱ्यांनी मला चांगलं म्हणावं, माझी यशकीर्ती सगळीकडे पसरावी, अशी त्याला काही चाड नसते. पण चैतन्याशी कसं बोलेल? कसलीही त्याला अपेक्षा नाही आहे, पण ते चैतन्य आहे. चैतन्याचे गुण काय काय आहेत? काहीही स्वतःमध्ये बदल होत नाही. दुसरं म्हणजे निर्गुण निराकार. बदल तर नाहीच होत, परंतु कसलाही आकार मन घेत नाही. समोरच्याच्या वागण्याप्रमाणे थोडासा तरी राग येणारच ना, म्हणजे चैतन्य संपलं. चैतन्यामध्ये अजिबात बदल होत नाही. आपल्याला या जगामध्ये आपली कर्तव्य कर्म करण्यासाठी जे काही लागतं त्यामध्ये वस्तू व्यक्ती घटना मोडतात आणि त्या तशाच राहिल्या पाहिजे असं भगवंताचं म्हणणं असतं. त्यामुळे ते तशाच राहू दे, मला फरक पडत नाही. त्या वस्तू व्यक्ती घटनांसाठी मी आली आहे का? त्या आपल्या मला चिकटून आल्या आहेत. त्या त्यांचं काम करत राहतील आणि या जीवाला आकार देऊन
अगदी सुंदर आकार देऊन तो विकसित होऊन वर कसा काय जाईल तसा आकार ते देणार आहेत. ती काळजी आपण करण्याची गरज नाहीये. ती काळजी आपण नाही करायची. दुसऱ्याने कसं वागायचं ही काळजी आपण करायची नाहीये. परंतु मी मात्र कसं वागायचं आणि याच्यासाठी सतत भगवंतांनी सांगितलेली प्रिन्सिपल्स आपण सतत वापरायची आहेत. एक चैतन्यच फक्त दुसऱ्या चैतन्याशी बोलत असेल तर मला या जगातल्या कोणत्याही गोष्टींसाठी काही देणं घेणं नाही. याचा अर्थ परत एकदा, कारण काय होतं माहिती का, याच्यामध्ये आपण एक विसरून जातो की मग हा संसार कसा काय करायचा, गांधींसारखंच राहावं लागेल, मला दुसऱ्याने दिलेलं सगळं चालवून घ्यावं लागेल. नाही, तसं नाहीये. हे एक बॅकग्राऊंड म्युझिक आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपण करत असू, व्यवहाराला व्यवहार, जशास तसे, जेवढी त्याची किंमत आहे तेवढीच द्यायची आहे, फसायचं नाही आहे. हे सगळ्या गोष्टी आपल्या आहेतच. हे सगळं आपण जसं रोज करतोय ते शिकवायला आपल्याला कोणी आलं नाही. आपण आपल्या अनुभवाने करत गेलो. आणि जिथं जे व्हायचं ते होत गेलं. पण कशाचाही मागमूस लागायला नको, कशाचाही पश्चाताप व्हायला नको, कोणताही भूतकाळ आपल्याला जीवनात आठवायला नको. याच्यासाठी हे ज्ञान आहे बॅकग्राऊंडला. आणि प्रत्येक वेळी कीसारखं, चावीसारखं हे लक्षात ठेवायचं. एक चैतन्य दुसऱ्या चैतन्याशी बोलतंय, कसं बोलायचं आहे, त्याला मर्यादा पाहिजेत. लहानपणी आपल्याला आईवडील सांगतात, कोणी आलंय त्यांना नमस्कार करायचा आहे. मोठे आहेत ते, तुम्ही खूप लहान आहात, त्यांना नमस्कार करायचा आहे, या बसा म्हणायचं आहे. आपल्या नात्यातले, आपल्या ओळखीचे, हे कसे संस्कार शिकवले जातात. त्याप्रमाणे एक चैतन्य दुसऱ्या चैतन्याशी बोलतंय म्हणजे कसं आदराने एक चैतन्य बोलतंय. म्हणजे ते चैतन्य कसं बोलत असेल. चैतन्याला काही हे आहे, रागद्वेष आहे, माझेपणा तुझेपणा आहे, माझा मित्र तुझा शत्रू आहे, नाही आहे. चैतन्याला काहीच नाही आहे. फक्त प्रेम, फक्त दया, फक्त कृपाळूपणा, फक्त सगळ्याचं संरक्षण करतं. ते संपूर्ण विश्वाला लपेटलेलं आहे असं वक्तव्य आपलं असलं पाहिजे. आणि कशा पद्धतीने ते दुसऱ्याशी असलं पाहिजे. दुसरा चैतन्य आहे, आदरणीय व्यक्ती आहे. दुसरा एकही विचार माझ्या मनात येता कामा नये. दुसरा एकही विचार माझ्या मनात येता कामा नये, कशाशीही रिलेटेड. या श्लोकामध्ये अत्यंत हा महत्त्वाचा धडा आपल्याला दिलेला आहे.
बघा तुम्ही की या सगळ्या गोष्टींची जाणीव आपल्याला सतत झाली पाहिजे. भगवंतांचं म्हणणं काय आहे, केवळ ज्ञानी जे असतात त्यांना ज्ञानचक्षु येतात. ज्ञानचक्षु म्हणजे ज्ञानाची दृष्टी येते. आणि केवळ ते आणि तेच हे सगळं जाणू शकतात. बाकी सगळे विचारतात भगवंत कुठे आहे, तो तर आधी आम्हाला दाखवा. तो काय व्यक्ती आहे का तुम्हाला दाखवायला, शरीर आहे का त्याला? दुसरी गोष्ट सगळे विचारतात ते चैतन्य काय आहे. वारा तरी जाणवतो ना, दिसत नसला तरी. दाखवा बरं ते चैतन्य कसं आहे. जाणीव सुद्धा होत नाही आम्हाला. अरे काय बोलायचं यांना. तर ज्ञानी माणसाला ज्ञानचक्षु येतात, ज्ञानाची दृष्टी येते. आणि बाकीच्या मूढ लोकांना ती येत नाही, भगवंत सांगतात. जेव्हा माणसं बघा तुम्ही सर्वसामान्यपणे एखादी गोष्ट पाहतात किंवा काहीही एक स्पॉट पाहतात, हां, सर्वसामान्यपणे आता निसर्गाचा एखादा देखावा पाहायचा कुठेतरी ट्रिपला गेल्यावर सर्वांनाच खूप आवडतो. पण काहींना विचारलं, अरे तू काय पाहिलंस, तुला आनंद झाला ना, तर त्याला तो फार ढोबळपणे सांगतो 2-3 गोष्टी. आणि तो म्हणतो मला त्रास देऊ नका, मला खूप आनंद झालेला आहे की आपण अगदी स्वर्गातच आलो. इतका आनंद मला कधीच झाला नव्हता. आणि त्याला काहीच सांगता येत नाही. 1-2 गोष्टी सांगतो काहीतरी. आणि बाकीचं सगळं त्याचं कारण सूक्ष्म इंद्रिय जी आहेत, मन आणि बुद्धी, ही तो डेव्हलप करत नाही. त्याला अतिशय कंटाळा असतो. कसं आहे माहिती का, की एखादं दागिना असतो, त्याच्यात रत्न असतं. सगळेजण बघतात, वा 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 किती छान, काय दिसतंय सुंदर, काय पैलू पडलेत, कसं आहे, खूपच छान आहे वगैरे, लाखात एक आहे हा दागिना, असं. कोणालाही काहीही माहीत नसतं किती मौल्यवान रत्न आहे ते. केवळ जवाहिऱ्याला ते कळतं. केवळ जवाहिऱ्याला कळतं, अंतरंगामध्ये ते सुद्धा. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहतात, किती मौल्यवान रत्न आहे. आणि त्याला आश्चर्य वाटतं याच्याकडे कसं आहे. तसं हे आहे. प्रत्येकाला मागे पुढे न पाहता प्रत्येकाला हे मौल्यवान रत्न परमेश्वराने दिलेलं आहे. कुठेही पार्शालिटी केलेली नाही. राजा असो का रंक, प्रत्येकाला हे मौल्यवान रत्न दिलेलं आहे. आणि शेवटी तुम्ही त्याचा किती उपयोग करायचा, कसा विकास साधायचा, का पूर्णपणे उपयोग करायचा, तुम्हाला किती वेळ आहे, हे सगळं तुमच्या हातात आहे. या मौल्यवान रत्नाची किंमत कोणाला आहे? जवाहिऱ्याला, म्हणजेच
ज्ञानी माणसाला आहे. आणि हे ज्ञान जर सतत पाझरत राहायचं असेल तर नंबर 1, ते जे काही वाचलं ऐकलं ते प्रॅक्टिकल लाईफमध्ये वापरायला सुरुवात केली पाहिजे. आणि नंबर 2, एक तरी पॅरेग्राफ वाचून मनाशी मनन पाहिजे. आणि हे पुन्हा पुन्हा भगवंत सांगतात त्याचं कारण एवढंच आहे की केवळ आणि केवळ मनुष्यालाच हे सगळं जाणता येईल, बाकी कोणालाही जाणता येणार नाही. आणि केवळ सतत या ज्ञानाचा वापर करत गेलं तर एक विशिष्ट प्रकारची दृष्टी येते आणि माणसाची आंतरिक इंद्रिय जी असतात ती सुद्धा हळूहळू विकास पाहतात, विकास करत असतात. आणि त्यांचं क्षेत्र हे फक्त भगवंत हेच होतं, चैतन्य हेच होतं. म्हणजे काय, आपण परत संसार नाही सोडून देत, ते चालूच असतो तो ॲटोमॅटिकली. त्याला काही फारसा विचार करावा लागत नाही, तो आपल्या रोमारोमात आहे. पण आपल्या रोमारोमात काय नाही आहे, आपल्या रोमारोमात हे अंडरस्टँडिंग नाही आहे. ते यावं म्हणून सतत आपण त्याचा अभ्यास, ज्ञानचक्षू आपले उघडले पाहिजेत आणि प्रत्यक्षात त्याचं आचरण व्यवहारामध्ये आणि मनामध्ये सुद्धा झालं पाहिजे. पुढे 11व्या श्लोकामध्ये ते म्हणतात, यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानौ नैनं पश्यन्त चेतसः. असं करत करत जे योगी, जे साधक, जे ज्ञानी स्वतःमध्ये हे सगळं विचार
आणतात आणि त्यांचे ज्ञानचक्षु उघडतात. ते ज्ञानी, ते साधक स्वतःमध्ये हळूहळू चैतन्य स्थिर करतात. दुसरं त्यांचं काहीही राहत नाही. म्हणजे एकदा या विश्वाची किंमत कळली ना, विश्वामध्ये वावरायचं अतिशय चातुर्यानेच वावरायचं. अरे राजा जनकाला सुद्धा, राजा जनक हा सुद्धा साधू बनला. भगवान बुद्ध सुद्धा राजमहाल सोडून गेले होते. म्हणजे काय आहे माहिती का, की हा जो जनक आहे यांनी स्वतःचंच घर काय, स्वतःचं कुटुंब काय, पण राज्य केलं संपूर्ण. राज्य करणं सोपी गोष्ट नाहीये. स्वतःचं राज्य, शेजारच्या राज्यांशी संबंध, अतिशय राजे लोक, मुत्सद्दी, हुशार, चतुर, त्यांचं प्रधान मंडळ सगळं त्यांच्या मागे असतं. अशा सगळ्याला तोंड देऊन केवढी तरी राजाचं सामर्थ्य असतं. असा हा जनक राजा, एवढं मोठं सगळं संसार सांभाळणारा. आम्ही म्हणतो काय की संसार करता करता मग अध्यात्म कसं करायचं. सगळं 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 सांभाळून कुठंही अपयश नाही. उलट पृथ्वी तलावर जनकाची नाव, कीर्ती किती वाढली होती. आज सीता म्हटलं की जनक राजा आलाच. आणि जनकाने अष्टावक्राकडून गीता शिकली. अष्टावक्राकडून म्हणजे जो साधू, जो संत शरीराने 8 ठिकाणी वाकडा होता, त्याने जनक राजाला गीता शिकवली. म्हणजे बघा ना तुम्ही काय काय आहे या दुनियेत. त्यामुळे असं कधी म्हणूच शकत नाही आपण की मग आम्ही काय संसार सोडायचा का, आम्ही कसा काय संसार करता करता हे करायचं. संसार करता करताच होतं. फक्त काय आहे, सतत 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 प्रयत्न करत गेलं पाहिजे. हे प्रॅक्टिकल लाईफमध्ये कसं वापरायचं नाहीच आहे. प्रॅक्टिकल लाईफमध्ये प्रॅक्टिकल लाईफ असं आहे. प्रॅक्टिकल लाईफमध्ये हे वापरायचं नाही आहे. अहो, तेलात लिंबू घालतो का आपण पाण्यात लिंबू घालून सरबत करतो ना. प्रॅक्टिकल लाईफमध्ये वापरायचं म्हणजे काय याचा अर्थ क्लिअरली सांगण्यासाठी मी हे सांगते आहे की प्रॅक्टिकल लाईफ इज प्रॅक्टिकल लाईफ. त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, बेस्ट करायचं कर्म. सगळं चालू आहे आपलं, सगळं जसंच्या तसं अत्यंत चातुर्याने प्रत्येक जण आपापल्या अनुभवानी ते करत असतो. प्रत्येक जण आपापल्या अनुभवानी चातुर्याने संसार करतो. ते शिकवायची गरज नाहीच आहे आणि हा विषयच नाही आहे. आता काय राहिलं की हे जे अध्यात्म आहे ते कसं वापरायचं आहे जीवनात. तर या प्रॅक्टिकल लाईफमध्ये जे प्रत्येक गोष्टीचं जे शेपूट मागे उरतं विचारांचं, हे चांगलं झालं, हे वाईट झालं, हे असं नको होतं व्हायला, अमक्याला मी असं बोलायलाच नको होतं,
आता तो हे एकच पकडून बसणार? हे जे आहे ना, घडल्यानंतर लगेच आपल्याला ॲक्सेप्टन्स नसतो आणि अनेक वेळा ती मागची शिफ्ट घेऊन विचार चालू राहतात मनामध्ये, म्हणजे परत भूतकाळाचाच विचार केला जातो. म्हणून फक्त केवळ कशा पद्धतीने हे वापरायचं कळलं. प्रत्येक गोष्टीचे ज्ञानचक्षू आपल्याजवळ तयार पाहिजेत, ज्ञानाची दृष्टी पाहिजे की हे काय होतंय. कुठेही एकही निगेटिव्ह विचार येता कामा नाही. जीवनात, संपूर्ण जीवनात कोणतीही वेळ आली तरी चालेल, पण निगेटिव्ह विचार येता कामा नाही. मनाने जर एकदा पकड घेतली निगेटिव्हची तर ते सोडत नाही. अशा रीतीने हे प्रॅक्टिकली वापरायचं आहे. आणि कर्मयोग तर आहेच आहे. या एवढ्या गोष्टी लक्षात ठेवल्या की काम झालं. दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ना आज. एक, चैतन्यच केवळ दुसऱ्या चैतन्याशी बोलत असतं. चैतन्याचे सगळे पैलू जर लक्षात घ्यायचे असतील ना सतत, त्याच्यासाठी मात्र एक जड अहंकार आणि जड देह बाजूला झाला पाहिजे. विचारांनी, विचारांनी. आणि मन आणि बुद्धी हे दोनही जण कामाला लागले पाहिजेत. ते सूक्ष्म इंद्रिय जी आहेत ती जितकी कार्यरत होतील तितकं ॲटोमॅटिकली आपल्याला आधार वाटत राहतो चैतन्याचा. आणि पुढचा विषय वेगळा आहे. आज आपण आता इथे थांबूया. पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.